प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं, आता तुम्हाला कालची गोष्ट सांगतो. आता मी दादरच्या मठामध्ये गेलो होतो. तिथंच रात्री संध्याकाळच्या वेळेस 7:30ला आरती होती. आमचं दर्शन झालं 7 वाजता आणि 7:30 वाजता आरती होती. त्या आरतीला एवढी एनर्जी आली की मला वाटत होतं आता पाऊस येईल का, कार्यक्रम होईल का. आपण पहिल्यांदा करतोय, समजा गार्डनला केलं होतं मागच्या वेळेस, यावेळेस समजा हॉल घेतला. हे सगळं महाराजांचं नियोजन आहे. इथं माझं मुंबईमध्ये कोणीच रिलेटिव्ह नाहीये, फक्त महाराज सोडून. महाराज दादरला आहे, हे माझे आई बाप आहे, माझे सर्वस्व आहे. हे सोडून माझं कोणीच नाही मुंबईला. दुसरी गोष्ट, युट्यूबमुळे आपण एकत्र आलो. तिसरी गोष्ट, आता हा जो हॉल आहे, हे समीर दादा किंवा हे जे आहे, यांनी अरेंज करून, म्हणजे यांनी महाराज बुद्धी देत असतात, त्यांनी अरेंज करून झालं. ठिकाण आपलं फिक्स झालं. पण कधी यायचं हे आपल्या हातात नसतं. मी प्रत्येक गोष्ट महाराजांना विचारत असतो. तुम्ही पण काय करायचं, प्रत्येक गोष्ट महाराजांना विचारायचं. मी म्हटलं महाराजांना जायचं की नाही जायचं. महाराज म्हटले 25 किंवा 26 तारखेला जा. पाऊस नसणार आहे, इथं पाऊसच नाही बघा, म्हणून आपण आज ठेवतो. हे महाराजांनी अगोदर सांगितलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी. तर काल दादरच्या मठामध्ये गेल्यानंतर एवढी एनर्जी आली तिथं की महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही पण या. कारण की सगळ्यात पहिले आमंत्रण महाराजांना द्यायला पाहिजे. महाराज सगळीकडे येत असतात. इथं पण महाराज आलेले आहे आणि बसलेले पण. तर आयुष्यामध्ये ना सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम असतात. कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल, कोणाला शारीरिक प्रॉब्लेम असेल, कोणाला मुलाचा असेल, कोणाला याचा असेल, त्याचा असेल. आपण आहे ना महाराजांच्या समोर गेलो कोणत्या पण, तर मागायसाठी जाऊ नका. महाराजांना म्हणायचं की माझ्याकडून ना तुम्ही सेवा करून घ्या, सेवा करून घ्या. जेवढं तुम्ही नामस्मरण करणार, जेवढं तुम्ही महाराजांच्या जवळ जाणार, तर महाराज तुम्हाला सगळी काळजी मिळवत असतात. नाही तर मी विचार केला असता की मुंबईमध्ये कोण आहे माझ्या ओळखीचं, मग हे होईल का, हे येतील का, ते येतील का. झालं का नाही. सगळं नियोजन महाराज करत असतात. मी कुठे राहायला, मी छत्रपती संभाजीनगर. कुठे येते औरंगाबाद. तुम्ही कुठे, इथं काही संबंध आहे का आपला काही. आपण फक्त महाराजांमुळे जोडलेलं आहे. एक दुवा म्हणजे महाराज आहे आपल्यासाठी. आपला काही संबंध नाही. आपण हे कधी संबंध असणार आहे आपले, जेव्हा महाराज अक्कलकोटला असेल तेव्हा आपला काही ऋणानुबंध असेल. असंच कोणी व्यक्ती कोणासोबत बोलत नाही कधी. बघा तुम्ही काही संबंध नाही. तुम्हाला आता शनिवार असेल, तुम्ही शनिवारचं चांगलं घरी बसून राहू शकता, टीव्ही बघून आरामशीर. काय गरज तुम्हाला यायची. ते हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या महाराज घडवत असतात. आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं काहीच नाहीये, आपण तसेच जाणार आहे. खाली हात आलो, खाली हातच जाणार आहे आपण, हे लक्षात ठेवायचं. दुसऱ्यांचा तळतळत असेल, दुसऱ्यांचा त्रास असेल, ते घ्यायचं नाही. जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं आणि सोडून द्यायला शिका. काय होतं, आता समजा माझ्या हातामध्ये एखादी वस्तू दिली, समजा एखादी बॅग दिली किंवा ही बॉटल दिली, मी किती वेळ धरू शकतो मी हातामध्ये. किती, ठीक आहे 1 तास. 1 तासानंतर काय होईल, हात हे होऊन जाईल ना. तर हे जे असं धरलेलं आहे म्हणजे काय, हे डोक्याचा ताण आहे. ताण ही समस्या आहे. समस्या ही समस्या आहे ना, तर कधी पण डोक्यात धरायची नाही. कधी मोकळं राहायचं. आता मी किती वेळ उभा राहू शकतो. म्हणून आपले जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम काही काळानंतर ते हळूहळू सुटत असतात. काही वर्षानंतर तुम्हाला वाटेल माझा हा प्रॉब्लेमच नाही, माझा हा नवीन प्रॉब्लेम आहे. हा नवीन तयार होत असतो. आणि आपल्या घरामध्ये आपली कुलदेवता आहे, त्या कुलदेवतेचा टाक असेल, फोटो असेल, ते आणून घ्यायचं. या जगामध्ये 5च देव महत्वाचे. आपले आई वडील, आपले आई वडील असेल, आपली कुलदेवता, कुलदेवता आणि गुरु. बस तुम्ही एवढ्यांची 5ंची जर तुम्ही मनापासून सेवा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणाचीच गरज नाही. तुम्हाला हे बाहेरची बाधा, जादूटोणा हे काही असेल सगळं काहीच कामाचं नाही. करणे बाधा काहीच विषय नाही. फक्त 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आयुष्यामध्ये. आपले आई वडील, दत्त महाराज, स्वामी महाराज, आपले गुरु आणि कुलदेवता, कुलदैवत. कुलदेवी म्हणजे देवी, प्रत्येकाची देवी असते देवी. आणि कुलदैवत खंडोबा. तुम्ही ह्या 5 जणांचा करा आणि गुरूंचा करा. तुम्हाला आयुष्यात कोणासमोर भीक मागायची गरज पडणार नाही. काहीच गरज नाही.
कोणासमोर कधीही आयुष्यात लक्षात ठेवा, पत्रिका दाखवणं पहिले बंद करा. माझा तर विरोध आहे त्याचा, पण कसं आहे महाराजांमुळे ते करावं लागतं. माझा पहिल्यापासून विरोध आहे. ते पहिले पत्रिका दाखवणं बंद करा. का बरं करा? कारण की तुम्ही पत्रिका दाखवता, समोरचा व्यक्तीचं इंटेन्शन कसं आहे हा वेगळा असतो. काही काही जण आहे ना वाढवणारे असतात, काही काही जण कमी करणारे असतात. तुम्ही पत्रिका दाखवताय म्हणजे तुमचे जे पुण्य असतं ते समोरच्याला जात असतं. समजलं? समोरचा व्यक्ती जर सेवा करत नसेल, काही सेवा मार्गात नसेल, काहीच नसेल, तो नुसता प्रोफेशनल असेल किंवा मग काही जादू हे बाकीचे भानगडे असतात बाबा लोक, ते जर करत असाल तर तुमची 100% ते तुमचं पुण्य घेतात ते. आणि आपण आता हे जे पत्रिका करतो, आम्ही आता मी जरी बसलो तर मी काय करतो, मी ट्रान्सफर करत असतो. माझे जेवढे असेल ते तुम्हाला ट्रान्सफर होत असेल, एवढं पुण्य म्हणा हे म्हणा. म्हणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कधी गेला ते प्रोफेशनल असतात, ते इतके वेळ तुम्हाला वेळ पण देत नाही. 5-5 मिनिटात 10 मिनिटात संपलं. म्हणून पत्रिका दाखवणं पहिले बंद करायचं. पहिले आपल्या गुरुवर विश्वास ठेवायचा, आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवायचा, आपला राग कमी करायचा आणि मनामध्ये भीती दूर करायची. आता सगळ्यांनी असे हात करा. सगळ्यांनी असे हात करा. आपण काय करतोय, हे हात असे ओंजळ करा. काय करतोय आपण हे? आता याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये किती समस्या बसू शकतात तुमच्या, तेवढे समस्या बसवा. 1, 2, 3, 4, 5, 50 तुमची इच्छा म्हणा. एक जय जयकार घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 3 वेळा म्हणा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमची समस्या त्या याच्यामध्ये म्हणा, समोर ठेवा तुमची समस्या आणि महाराजांच्या चरणाजवळ ठेवून द्यायची. तिथंच ठेवून द्या, खाली सोडून द्या. डोळे बंद करा. हात सोडून द्या, हात जोडून द्या, हात जोडा. आपली समस्या सोडून द्या. इथं सोडायचंय तुम्हाला, तुम्ही इथं सोडायसाठी आलेले. डोळे बंद करा. महाराजांना विनंती करा. महाराज इथं आलेले आहेत. महाराजांना विनंती करा. तुमच्या ज्या समस्या असेल ते सांगा आणि नामस्मरण आमच्याकडून जास्तीत जास्त करून घ्या. डोळे उघडा आता. कसं वाटतं? ते काही जनरल काही विचारायचं असेल, तुमच्या स्वतःचं वैयक्तिक सोडून काही जनरल विचारायचं असेल ते मला विचारा. स्वतःच्या समस्या नाही, जनरल विचार काही पण प्रश्न कोणी विचारू शकत. प्रॉब्लेम. हा स्टॉप. काय म्हटले? स्वामींच्या फोटोमध्ये जो स्वामींच्या हातात मणी असतो ना, तो काही लोकांचं मत आहे तो मणी असल्यामुळे हातात त्रास असतो, असावा की नसावा तसा फोटो घरी आणला. बघा, महाराजांच्या मी म्हणतो की महाराजांच्या फोटोमध्ये जर काही जरी असलं, चाकू जरी असला तर मी फोटो ठेवणार होते. मला महत्वाचे महाराज. ती गोटी म्हणजे काय आहे? ती गोटी म्हणजे पृथ्वी. हा, ते ब्रह्मांडाचे नायक आहे महाराज. आता खूप जण काय म्हणतात असा फोटो नको, तसा फोटो नको. कोरोनाच्या याच्यामध्ये लोकांना फोटो नव्हते. खूप तरी म्हणे की आम्हाला सेवा करायची, आमच्याकडे फोटो नाही, काय करायचं. त्यांच्या मुलींनी पेनाने म्हणजे पेन्सिलने स्केच केलं आणि तो फोटो ठेवला. तो फोटो स्थापन केला. कोरोनामध्ये काहीच नव्हतं. फोटोमध्ये अडकू नका किंवा मूर्तीमध्ये अडकू नका. म्हणजे इथंच महाराज असता, इथंच महाराज नसता असं काही नसतं. महाराज अक्कलकोटमध्ये पण आहे, महाराज इथं पण आहे. महाराज आपल्या हृदयामध्ये पाहिजे. तुम्ही कुठेही असाल, तुम्ही जेवण करणार असाल, चालत असाल, बसत असाल, उठत असाल, नामस्मरण करा. महाराज सोबत असतात. आता माझ्या इथं पण महाराज सोबत आहे, त्याच्यामुळे मी बोलू शकतो. नाही तर सगळे अननोन आहे, घाबरलो असतो मी. पण आपल्या बापाचा, आपला जो बाप आहे, दत्त महाराज असेल, स्वामी महाराज असेल, त्यांचा प्रचार प्रसार करायला कधी लाजायचं नाही. हे लक्षात ठेवा. जेव्हा स्वामी सूत होते, स्वामी सुतांचं त्यांना किती त्रास दिला.
अक्कलकोटमध्ये आल्यानंतर पायी खडवा घालून ते नाचत होते, म्हणजे आनंदात नाचू लागतात. समजा मी जरी चप्पल काढून नाचू लागलो होतो, तुम्ही काही जण म्हणणार आले यांनी चप्पल घातली म्हणणार ना, तसं त्यांना त्यावेळेस म्हटले होते. ते आनंदात होते ना, त्यांना काय चप्पल त्यांना काही विषय नाही. पण त्यांना राग आला, म्हणजे त्यांना त्रास झाला, लोक मला नावं ठेवतात. मग त्यांनी अक्कलकोटला आलेच नाही. आणि मग ते महाराजांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये जाऊन माझा ध्वज लाव. ध्वज म्हणजे काय, तिथं प्रचार प्रसार. महाराजांना मुंबई खूप आवडती, खूप. महाराजांना आवडती म्हणून मला आवडती. काही गरज नाही, मी इतकं लांब सोडून कशाला येत एवढं याच्यामध्ये. पण महाराजांना खूप आवडतं. महाराजांना दादरचा मठ असेल किंवा मुंबई असेल, महाराजांना आवडते. कारण की त्यांनी काय सांगितलं की मुंबईमध्ये जाऊन माझा ध्वज लाव. तिथं ध्वज लाव म्हणजे काय, प्रचार प्रसार करायचे किंवा महाराजांचा जप करायचं. मग स्वामी सुद्धांनी विचारलं की मग तिथं जाऊन भरपूर जण ऐकतील का, मला हे करतील का, तुम्ही एवढे महाराज आहे, तुमच्यासारखं मी नाही, बाकीचे लोक ऐकतील का. महाराज काय म्हटले, तू माझा सूत आहे. त्यांनी डायरेक्ट त्यांचा पादुका दिला आणि ठेवून दिला. तू माझा आजपासून सूत आहे, घरदार सगळं सोडून दे, भगवी वस्त्र घाल आणि सगळं कर. त्यांनी सगळं केलं, सगळं झालं. महाराजांचा आशीर्वाद असतो. म्हणून कधी ना आयुष्यात घाबरायचं नाही. आपल्या अडचणी सगळ्याच असतात. मला पण ताण असतो, मला पण प्रत्येकाला सवय असते, प्रत्येकाला दोष असतो. असा कोण व्यक्ती नाही तो विदाऊट दोषाचा आलेला आहे. प्रत्येकाची पत्रिका खराब असते, सगळ्याचं खराब असतं. पण ज्यांच्या सोबत गुरु असतो, तुम्हाला गुरु ज्याचा पाठीराखा आहे ना, त्याला देव पण काही करू शकत नाही. एकदा जर गुरु रुसला, तुम्हाला काहीच कोणी करू शकत नाही. रंकाचा राजा आणि राजाचा रंक करायची ताकद फक्त गुरुमध्ये, बाकी कशातच नाही. हे तुम्हाला कोणीही सांगेल. अजून काही विचारायचं? हा, कुलदेवतेची सेवा. हे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवता असते. आता माझं उदाहरण सांगतो. आता समजा आमचं जे गाव आहे ते तळेगाव पिंपरी, भोकरदन तालुका, जालना जिल्हा. तर तिथं हृदयराची देवी आहे, रेणुका माता. तर आमची जी कुलदेवता, आम्ही कुलकर्णी, आमची कुलदेवता आहे रेणुका माता आणि बालाजी. ओके. आता खूप जण म्हणतात मग गावची देवी असते ती कुलदेवता असती, मग लग्न आल्यावर मग गावच्या देवीला जावं लागतं. मग तसंच आहे. माझं पण लग्न झाल्यानंतर मी गावच्या देवीला गेलो होतो. प्लन माहूरची देवी आहे ते गेलो. 3.5 शक्तीपीठ आहे आपली. कोणते? कोल्हापूर, तुळजापूर, वणी आणि सप्तशृंगी वणी आहे माहूरची. हे झाले 3.5 शक्तीपीठ. या 3.5 शक्तीपीठाच्या व्यतिरिक्त दुसरी देवी नाही. त्यांच्या उपदेवी कोणाकोणाची, समजा कोणाची तुळजापूर, कोणाची माहूर, कोणाची हे, ते ह्या देवीची ना आपल्या घरामध्ये सेवा झाली पाहिजे. दर पौर्णिमेला देवीच्या टाकावर हे करायचं, समजा अभिषेक करा, कुंकुमार्चन करा, नवार्णव मंत्र असेल ते करा. बस इनफ आहे. दुसरं तुम्ही दुसरी सेवा करायचीच नाही. फक्त 5 एक गोष्टी लक्षात ठेवा. आई वडील, आपली कुलदेवता, कुलदेवत आणि गुरु, या 5 जणांची सेवा करा. तुम्हाला काही करायची कोणाची गरज नाही काय. एवढे तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे. फक्त 5. आणि देवीचं जे कुलाचार असतो, कुलाचार कुलधर्म, ते करायचं. परत नवरात्रीला जे करतात ते आपापल्या परंपरेप्रमाणे करायचं. असं नाही आता यांची कुलदेवता वेगळी, यांची वेगळी, आपली वेगळी, प्रत्येकाचं वेगळी. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे बाहेरचं खाणं बंद करायचं, कोणाच्या घरचं. समोरचे विचार कसे असतात आपल्याला माहित नसतं. आणि आपल्या घरामध्ये पण ना नैवेद्य दाखवणं बंद करा, म्हणजे नैवेद्य दाखवणं ना चालू करा. रोज महाराजांना नैवेद्य दाखवा, चहा दाखवा, पाणी दाखवा, ते तुम्ही घ्या. जसं आपण गुरुचरित्रामध्ये काय करतो की नैवेद्य दाखवतो, रोज आरती करतो, नैवेद्य दाखवतो. तो प्रसाद कसा चांगला वाटतो? एरवी वाटतो का आपल्याला? स्वयंपाक चांगला नाही वाटत. मग तशाच प्रकारे रोज नैवेद्य दाखवला ना, आपल्या घरामध्ये मुलांचे वादविवाद, चिडचिड होणार नाही. आणि ज्यांना हे आजारपण आहे, ते आजारपण पण बंद होण्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे महाराजांना नैवेद्य दाखवायचं. रोज ते पाणी दाखवायचं, ते पाणी प्यायचं, बस. आणि दुसरे काळे कपडे ना, काळे कपडे घालणं बंद करा. आणि आपली केलेली सेवा आहे ना, ती कधी कोणाला सांगायची नाही. आपण डाव्याचं करतो, उजव्याला कळलं नाही पाहिजे. बस एवढंच करा. अजून मूर्ती माझ्याकडे कुलदेवीचे ताक नाही तर मूर्ती तुळजापूरची. मूर्ती विसर्जन करा, ताक आणून घ्या. मूर्ती पोकळ असते म्हणून आपण ठेवत नाही. भरीव आहे, तरी पण तुळजापूरचा टाका ना,
आणि खंडोबाचा टाका. पण म्हणजे असं एक आहे नाही, गाव पण माझा म्हणजे गावी टाक आहे, माझं फॅमिली आहे, तर मी इथे राहते ना, हा. माझ्याकडं ते पण जेवण करता, तुम्ही पण जेवण करता ना इथं वेगळं. हो ते तर आहे, पण आपलं कसं पारंपरिक पहिल्यापासून की माझं गावामध्ये नाही. हा मग तेच सांगितलं मी. आता कसं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आता मुलं असतात, त्यांचे लग्न झाले लगेच टाका वेळा करून घ्यायचा. वेगळं राहता म्हणजे वेगळी गोष्ट असं. कोणती फायबर महाराजांची का? कोणी गिफ्ट दिलेली असेल ती ठेवू नका. ते गिफ्ट दिलेले ना तर ते तुम्ही याच्यामध्ये ठेवा, देव घरात ठेवू नका, बाकी कडे ठेवलं चालतं ना. फायबर चालतं ना. फोटो दुसऱ्याने दिला असेल चालतो, फोटो चालतो. दुसऱ्याने मूर्ती दिली असेल ती चला, फक्त देव घरामध्ये ठेवू नका. देव घरामध्ये ते श्रीयंत्र असेल, हे यंत्र असेल ते घेणं बंद करा. मी तर पहिलेच विरोधी घेत असेल ते यंत्र, काहीच गरज नाही. यंत्राशिवाय काय, समजा श्रीयंत्र कशासाठी, आर्थिकसाठी, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या पर्याय म्हणजे काय, तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचा, श्री सुक्त वाचा, स्वतः सेवा करा. ते नुसतं तुम्ही यंत्र आणलं गणपती सारखं ठेवलं नाही होणार त्याचं काही, तुम्हाला स्वतः करावं लागेल. अजून कुलदेवी माहित नसेल तर काय आणणार तुमचं? हा, कुलदेवता जर माहित नसेल तर साधा उपाय असा आहे की आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांना विचारायचे ते कोणती देवीची सेवा करतात. कोणतं आणणार? हा, मग तुमची कोल्हापूरची देवी आहे. खंडोबा असेल तर माहूरची असते, माहूर, तुळजापूर, मोस्टली तुळजापूरची देवी सगळ्यांची असते. आणि जे कुचित आहे, जे कमी असतात त्यांचीच माहूरची असते. अजून मांसाहारी असेल तर, हा मांसाहारी असेल ना तर महाराजांना दाखवायचं. व्हेज खाणार असले का दुसरं नाही करणार मग काही. हा, खातच. बघा, तुम्ही जर नॉन व्हेज खात असणार तर महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा. समजा ज्या घरात नॉन व्हेज होत असेल, रोज रोज होत नाही, ज्या दिवशी होत असेल त्या दिवशी दाखवू नका, साधी साखर दाखवा, बस तेवढं करा. फक्त असं आहे की खूप जण म्हणतात मग आमच्या घरात नॉन व्हेज होतं, त्यांच्या घरात, हा खूप जण म्हणतात की त्यांच्या घरात नॉन व्हेज होतं, दारू होती, मग महाराजांची सेवा करायची नाही का. तसं नाहीये. महाराजांना दूर नाही लोटायचं आपल्याला, फक्त सेवा नॉन व्हेज जे आहे ना ते हळूहळू कमी करा, त्याने उष्णता वाढते. अजून जेव्हा आपण स्थापना करतो तेव्हा म्हणजे सेवा करूनच काय स्थापना करायची, आपला असंच फोटो घरी आणायचा महाराजांचं प्रॉपर, किंवा तुमचं आता प्रत्येकाच्या घरात फोटो आहे का महाराजांचा, छोटा मोठा, हा मूर्ती आहे समजा, मूर्ती असेल किंवा फोटो, त्याची आणायची पद्धत आहे एक. कधी पण आपण एंट्री करतो तर पहिले महाराजांच्या फोटोला ओवाळायला पाहिजे आतमधून, त्यांच्या अंगावरून भाकरी अशी फिरवायला पाहिजे, आणि नंतर मग महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवायचा. आता ज्यांनी केलं नसेल तर रिटर्न फोटो आतमधला घ्या, बाहेर ठेवायची, पूजा करायची, पाणी ठेवायचं, मग आतमध्ये ठेवायचं. तो छोटा असो मोठा असो कोणता फोटो असो. आपल्याला अभिषेक जर करायचा असेल, अभिषेक जर करायचा असेल तर फुलांनी पाणी शिंपडायचं पायाजवळ, डोक्यावर नाही, पायावर. हा, थोडं थोडं करायचं, तेवढंच करायचं, दुसरं काही नाही. आणि तू प्रभादेवी, तुम्ही बॉम्बे सेंटर, तुम्ही ठाणे, तुम्ही सानपड, तुम्ही 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 कुठं, तुम्ही सिओर म्हणजे विचारा. अजून काही सांगायचं, कोणाला अनुभव सांगायचा असेल सांगा. आम्ही पहिल्यांदा राखण द्यायचं, हा म्हणजे वर्षातून एकदा, हा, त्यानंतर ते बंद केलं. आता पहिल्यांदा आम्ही म्हणजे आपलं कोंबड्याची राखण द्यायची, मग ती आम्ही बंद केली. आताचं नारळ ठेवतो, चालतं ना, चालते. हा तो मुलगा माझा खात नाही, बरे नाही का, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगलं आहे ते. पशु हत्या करून काय फायदा नाही. कोणाला अनुभव सांगायचा आहे का? नाही नाही नाही, मुंजा म्हसोबा देव घरात ठेवायचं नाही. मुंजा म्हसोबा शेंद्रे देवत जर घरात असत तर घरामध्ये वादविवाद भांडणं होत असत. काय अनुभव सांगायचे कोणाला? हा या.
गेल्या आठवड्यात स्वामींचं पारायण चालू होतं 11 दिवसाचं. आणि 11 दिवसाचं पारायण म्हणजे मी आपला संकल्प वगैरे सोडून गुरुचरित्र सारामृत हे एका दिवसात पूर्ण व्हायचं, म्हणजे ते सकाळ किंवा थोडं संध्याकाळ असं करून. आणि त्या दरम्यान संपत आल्यानंतर आधी 4 दिवस माझ्या छोट्या मुलाच्या असं कमरेवर गरम पाणी, उकळतं पाणी सांडलं. आणि मी त्याला म्हणजे बाहेरचा कचरा काढायचा होता म्हणून त्याला किचनमध्ये मी बसवलं आणि त्याला म्हटलं की तू इथे बस. आणि मी भिंतीच्या कडेलाच ठेवलेला टोप आणि त्याला म्हटलं तिथे तू बसून राहा म्हटलं. पण त्याला ते समजलं नाही त्याच्यात पाणी आहे, गरम आहे किंवा काय. तो येऊन एकदम त्याला चिकटला, ते हल्ला टोप. हल्ल्यानंतर ते सगळं पाणी त्याच्या कमरेवर, म्हणजे शाळेच्या ड्रेसमधून ते पट्ट्यामधून ते आतमध्ये त्याने जे चोळलं ते साल निघाली त्याचे. माझ्याकडे फोटो पण आहे. पण ज्या वेळेस मी त्याला ते पहिल्यांदा मीच रडायला लागले स्वामींचं नाव घेऊन की बाबा पारायण चालू घरात नाही. असं एकदम अचानक म्हणजे जे मनीधानी नसताना पण झालं. अक्षरशः मला तो म्हणाला आई मला गुदगुल्या होत आहेत, मला जराही त्रास नाही. म्हणजे मी त्याला, आपण डेटॉल टाकल्यावर कसं दादा आगाग होते, ती आगाग सुद्धा त्याला होत नव्हती. तो मला म्हणाला हात लावला की मला गुदगुल्या होत आहेत, हात लावलं की गुदगुल्या. म्हणजे मी घाबरत होती त्याची ती हे काढायला, मी घाबरत होती. माझ्या मिस्टरांनी थोडंसं ते जरा दाबून हे करून ते स्वच्छ करायचे ना, तर त्याला तो जराही त्रास नव्हता, नगभर सुद्धा. आणि ते म्हणजे जी भाजलेली जखम होती त्याला फोडता आलाच नाही, पण 2 आठवड्याच्या ती जखम पण भरून निघाली. म्हणजे इतका मोठा अनुभव मला आत्ताचा अनुभव आहे हा. मी गिरगावात आलो. माझं नाव प्रभू देसाई किशोर. 1982 साली पासून मी कांदिवलीतल्या मठात झालो स्वामींच्या. तर सुरुवातीला जेव्हा मी एका सीएकडे होतो, तिथे भागवत म्हणून होते. भागवत म्हणाले चल आजपासून आलंयच ना, पण स्वामींच्या इथून सुरुवात करू. त्यामुळे तिथे गेलो आणि दर्शन वगैरे झाले. त्याच्या आधी मी गिरगावातच राहतो, पण मठामध्ये त्या भागामध्ये कधी गेलोच नाही. मी कधी इच्छा झाली नाही, काही नाही म्हणून. पण असं आहे की जसं स्वामींना ज्यांना आपल्या जवळ घ्यायचं असतं ना, ते बरोबर त्यांना बुद्धी देतात आणि ते त्यांना आपल्याकडे घेतात बरोबर. तर तिथे गेलो, त्याने मला सांगितलं की उद्यापासून इथे मठात यायचं. त्यामुळे तिथपासून जो आज मी मठात आहे, तर त्याच्या मागे असं आहे की महाराजांनाच असं वाटलं असावं की हा आपल्याकडे दररोज यायला पाहिजे. त्यांच्या तारक मंत्रामध्ये आहे तसा उल्लेख. त्यानंतर जवळजवळ 4 वर्ष मी गेलो तिथे. म्हणजे जवळजवळ 86-87 सालापर्यंत मी, ॲज ऑफ टुडेपर्यंत मी जातोच आहे. पण पहिली 4 वर्ष गेल्यानंतर ना, एक दिवस असाच मठात उभा होतो आणि अतिशय चांगले विचार माझ्या मनात होते. स्वामींच्या समोर असं मी बघत होतो आणि डोळ्यात पाणी आलं. आणि आत्ता पण असं चांगलंच वाटतं ना की स्वामी हसले बघून माझ्या. हे माझ्यासाठी एकदम हे आहे. म्हणजे आपण म्हणतो असं की ते सुद्धा ना तुमची हे बघतात, परीक्षा घेतात, खूप घेतात. ॲज ऑफ आत्ता मी जो आलेलो आहे तो पण काही एक थोडी समस्या आहे. जसं कुलकर्णी साहेब म्हणतात की सगळं महाराजांवर ठेवायचं, आपण आपलं काम करत राहायचं, सेवा करत राहायची किंवा काय. तर आत्ता सुद्धा मी त्याच्यानंतरचा एक दुसरा अनुभव असा आहे की मी स्वतः BST मध्ये काम करत होतो. रिटायर्ड झालो 19 साली. तर BST मध्ये कशी वेगवेगळी कामं असतात. आपण BST आहे म्हटल्यानंतर लोक काही कामाने आपल्याकडे येतात, अरे माझं इलेक्ट्रिकचं बिल असं आहे, नावावर करायचं वगैरे वगैरे. तर गिरगावातलेच आमचे एक स्वामी भक्त आहेत मोदगी म्हणून, तर त्यांच्या नावावर ते बिल व्हायचं होतं. मी जवळजवळ वर्षभर ना त्याच्यावरती ट्राय करत होते. एवढा कधी वेळ लागत नाही. साधारण तुम्ही कागदपत्र दिल्यानंतर त्यावेळी म्हणजे 2 महिन्यामध्ये ते बिल नावावर यायचं. तर त्यावेळी ना माझ्या मनात होते मी हे काम करतो. तो जो मी त्याच्यामध्ये आला ना, त्याला जवळजवळ 1.25 वर्ष गेले. आणि त्याच्यानंतर ना मी महाराजांना सांगितलं, म्हटलं महाराज मी चुकलो. तर त्याच्यामध्ये तिथलं एक जण असं मला म्हणालं, हो असं काम होत नाही, काहीतरी द्यावं लागतं, त्याच्याशिवाय तुमचं काम होणार नाही. महाराजांना मी सांगितलं की मी म्हटलं असं असं त्यांचं काम करतोय. त्या व्यक्तीला मी 200 रुपये दिले. म्हटले काम करा बाबा. आणि आल्यावर सांगितलं त्यांना महाराजांनी की मी असं असं दिलं त्यांना आणि मी काय त्यांच्याकडून पैसे घेणार नाही. त्यांना ते तुमचे भक्त आहेत ते, तर मला अशी इच्छा आहे की ते काम व्हावं त्यांचं. म्हणजे मला एक आनंद त्याचा. आणि काय कोणाच ठोक. नंतर ना 2 दिवसांनी ना त्यांनी मला बोलावलं वरती आणि ना पहिले 200 रुपये हातात दिले. म्हणजे आपल्या माणूस आहे
ह्याचे पैसे आपण कशाला घ्यायचे. तो दुसरा अनुभव तिथे आला. त्याच्यानंतर तिसरा एक अनुभव आत्ता आला. मुलगा माझा आता 31 वर्षाचा आहे, लग्नाचं त्याचं आहे, थोडंसं विचारायचं पण आहे त्यांना. तर सकाळीच असं किती जवळजवळ 6-7 वाजता मठाच्या इथे गेलो. बाहेर कामाला गेलो म्हणून मी तिथे गेलो आणि प्रार्थना दररोज मी 7 दिवस आधी करत होतो की म्हटलं महाराज 9 जूनला माझ्या मुलाची सोडमुंज आहे तर आपल्याला यायचं आहे. मी जवळजवळ 7-8 दिवस आधी दररोज सांगायचो त्यांना. त्या दिवशी पण गेलो, शनिवारची का रविवारची गोष्ट. तर ते गुरुजी तिथे त्या 2 पादुका आहेत, एक दगडी आहेत आणि एक त्या महाराजांच्या स्वामीसूत महाराजांच्या त्या पादुका आहेत तिथे. तर त्यांची ती ही चालू होती सेवा तिथे, त्यांची पूजा अर्चा वगैरे. तर ते गुरुजींना मी त्यांना प्रार्थना करतोय स्वामी यायचं आहे आपण उद्या. का कोणाच ठाऊक त्यांना ते गुरुजी तिथे बसले होते, अर्थात ते मला ओळखतात, ह्याच्या आधी कधी दिलं नाही असं. तर त्यातली 2 चाफ्याची फुलं त्यांनी काढून दिली. आणि ते जे गृहस्थ होतं ते पण आमचे BST वाले, ते पण तिथे नित्य सेवेच्या निमित्ताने किंवा दर्शनाच्या निमित्ताने येतात. तर त्यांनी ना ते मला 2 आणून दिले. त्याच्यानंतर लगेच पुढच्या 1 महिन्याभरामध्ये पत्रिकेच्या निमित्ताने आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रहशांती करून घ्या वगैरे. मुलाच्या पत्रिकेच्या ती ग्रहशांती केली. त्याच्यासाठी पण मी परत त्याला सांगितलं, जवळजवळ 4-5 दिवस आधी सांगितलं स्वामी असं आहे, तर या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, आपण यायचं या. आणि त्या दिवशी रविवारीचा कार्यक्रम होता. शनिवारी मी संध्याकाळी तिकडे गेलो. 7:30ची आरती असते आणि आरती झाली चालू आणि मी हे झालं म्हटली पण मी. आणि मध्ये म्हणजे आरती संपली ना त्यावेळी 2 मिनिटं उभा होतो आणि ती प्रार्थना परत करतो, स्वामी उद्या अशी हे आहे तर आपण ह्याला या. तर ना कुणाच ठाऊक ना तिथे एक व्यक्ती ओळखीची आहे माझ्या, ती त्यातले ते जरा ना त्याच्यात आहे, ते ना पटकन त्यांनी आणून माझ्या हातात दिलं. मला काही समजलं नाही काय. मला असं वाटलं की ते तिथे जातात स्वामींच्या इथे, जसे आपण रांगेत उभं राहतो दर्शन घेतो आणि मग तिथे निरांजन असतं त्याच्यावरती आपण हात वगैरे हे करतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक अशी वस्तू दिली ना की जी सौभाग्याची आहे. ही बघ, मला त्या व्यक्तींनी दिली अशी. हा म्हणजे मला आधी त्यांनी अशी पटकन आणून दिली आणि ते गेले बाहेर. मला काही माहिती नाही, ही माझी प्रार्थना चालू होती. मी अजून दर्शनाला पण गेलो नव्हतो, बाकी सगळे आहेत आणि मलाही माहिती नाही हे काय. मी घरी आलो. आता कुलकर्णी साहेबांना विचारण्याने ह्याचा हे काय असावं असं. हा म्हणजे तो तर त्याला मी प्रार्थना करतोच आहे. तर हा एक वेगळा अनुभव आणि ना खूप असे अनुभव येतात, असे सांगण्यासारखे खूप आहे. पण काय म्हणतात ना की सांगावं इथे. मी पण आपल्यापैकी कोणाला आले असेल ना तर जरूर सांगा, कारण हा अनुभव एकमेकांना वाटून घ्यायचा आहे. हा भक्तीचा प्रसार. जसं स्वामी सुद्धा सांगितलं, आज तुम्ही इथे सांगितलं त्याप्रमाणे तो अनुभव खूप मला बरं वाटलं की नाही कुठेतरी मागे आहेत आपले. आणि हे जसं म्हणतात तसं त्यांच्याकडे अनन्य भक्त आहेत, खूप भक्त आहेत. आणि ते म्हणतात तसं वेळ आली की सांगेल की वेळ आली तरच होणार, ते त्याच्या आधी नाही होणार किती जरी काय झालं तरी. मी जवळजवळ 2.5 वर्ष मुलाच्या पत्रिकेसाठी प्रयत्न करतो लग्नाच्या निमित्ताने. मी म्हटलं शेवटी असं आहे की ती वेळ महाराजांनी ठेवलेली आहे, त्यावेळीच ते होणार. आणि ती जी मुलगी कुठली आहे, जसं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तुमच्या सुरुवातीच्या काळात ह्याच्यातला अनुभव, तसंच ते होणार. तर सांगायचं आहे की आपल्याकडे जिथे आपण कुठे राहता स्वामी आपण स्वामी भक्तच आहोत, ते दर्शनाला दररोज जा तिथे. मी तर आमच्या इथे म्हणजे जिथे स्वामीसूत महाराजांनी स्थापन केला आमच्या त्याच्या समोरच्या वाडीत मी राहतो, गायवाडीमध्ये, गायीची तोंड्याची नाही गिरगाव आहे. कारण तिथे पहिला आणला ना तो, पहिला स्वामीसुतांनी तिथे आणला, त्यांनी तो तिथे ह्याच्यात ठेवला होता. चेंबूरला पण हे आहे, खूप छान मठ आहे तिथे. ते चांदीच्या पादुका सुरुवातीला कांदिवडीच्या मठात होत्या, हो त्याच्या आधी एके ठिकाणी होत्या, पण त्या तिथून मग त्या जसं त्या उल्लेख आहे त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृतामध्ये की तो कांदिवडीतल्या मठामध्ये त्या दिल्या गेल्या आणि नंतर मग तो कालांतराने पुढे गेला, त्या चेंबूरला गेला. तर
त्या ह्याच्यामध्ये खूप हे आहे, आकर्षण खूप आहे आणि खूप बघतोय तर खूप हे आहे. तर आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण जिथे जिथे कुठे स्वामींचा मठ आपण जिथे राहता तिथे दररोज जायचा प्रयत्न करा, नाहीतर ती स्वामी मूर्ती पुढे आणा, तिथूनही नमस्कार त्यांना जातो. ते असं मला असं वाटतं की जिथे जिथे आहात तुम्ही तिथून जरी नमस्कार केलात मनोभावे तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आपला अनुभव आपण इथे कसा हे करा. कुलकर्णी साहेबांना पासून तुम्ही करताय ना, खूप वर्ष झाले, मग त्यातला तुम्हाला कसा आनंद होतो तेवढं सांगा फक्त. म्हणजे बघा, तुम्ही सेवा केलीत नाही. आता जसं स्वामी चरित्र सारामृताची जवळजवळ 21 दिवस, म्हणजे मला वाटतं 21 दिवस हे होते आता त्या ह्याला, त्या दिवशी ते संपायचो. तर तो माझ्याकडनं ते हे होत होतं की होईल की नाही, होईल की नाही, काही ना काहीतरी अडचणी यायच्या. त्यातून मग स्वामींना सांगायचो, स्वामी माझा वेळ जरी बदलली ना तरी करून घ्या माझ्याकडनं. कारण करून घेणारे ते आहेत, आपण कोणी नाही. आपली इच्छा असली की ते सगळं होतं. फक्त हे आपण ठेवलं पाहिजे. ते भरपूर आला हे आहेत. आणि या निमित्ताने चरित्र सारामृताच्या निमित्ताने पण अनुभव खूप चांगला आला. मलाही आला, आमच्या मिसेसलाही आला इथे. तेव्हा मनापासून धन्यवाद कुलकर्णी साहेब. तुम्हाला काही काम आहे किंवा मागण्यासाठी याच्यासाठी जाऊ नका. महाराजांना काय म्हणायचं की मला काही नको महाराज, मला फक्त तुम्ही पाहिजे बस. मग बाकी सगळं बरोबर होतं. आणि आपण करणारे कोण नाही, आपण शून्य आहे. आपली अवकात पण नाही खरं जर म्हटलं तर महाराजांसमोर काहीच नाही. आपण महाराजांच्या धूळ पण नाही, काहीच नाही. महाराज आपल्याकडे किती आहे, लाखो करोडो, ते सोडून द्या. पण प्रत्येकाचे पाची बोट सारखे नसतात. प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात बा. जो चांगलं कर्म करतो तो चांगल्या ठिकाणी जातो आणि महाराज त्यांना महाराजासारखं करत असतात. म्हणजे महाराज एवढी ताकद देत असतात. तुम्ही जर चांगल्या कर्माने केलं, महाराजांचं नामस्मरण केलं, तर महाराज तुम्हाला कधी पण असं हळूहळू स्टेपनी वर नेत असतात. आणि लोक नावं ठेवत असतात. लोक खूप जण आहेत, मला पण भरपूर लोक नावं ठेवतात, भरपूर जण हे करतात. लक्ष द्यायचं नाही. आता हे जसं म्हटले, मी पण, आपण काही नाही, आपण करणारे कोण नाही. जेवढी मला बुद्धी पण नाही, मला काही ज्ञान पण नाही. जे खरंय मला काहीच नाही. महाराज करून घेतात. अजून